मित्रांनो, आपण आजकाल बघतो की प्लास्टिकचा वापर हा घराघरामध्ये खूप जास्त प्रमाणात होत आहे. फॉर एक्झाम्पल, जसं की प्लास्टिकचे डबे, प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल्स, प्लास्टिकच्या ग्लासमधून जो चहा पितात किंवा स्वयंपाकघरामध्ये खाद्यपदार्थ साठवण्यासाठी प्लास्टिकच्या डब्यांचा होणारा वापर किंवा बाहेरचे विकतचे पदार्थ जे आणतो आपण त्याला काय असतं, प्लास्टिकचं पॅकेजिंग असतं, प्लास्टिकमध्येच ते पॅक केलेलं असतं. तर हे रोज जेव्हा तुम्ही वापरता त्यावेळी तुमच्या शरीरावरती काही दुष्परिणाम होत असतात, पण हे लोकांना माहीत नसतं. असं का होतं? तर प्लास्टिकमध्ये 2 केमिकल्स असतात मुख्यतः, BPA आणि थॅलेट. हे शरीरावरती दुष्परिणाम करत असतात. आणि तिसरा हा प्रकार असतो तो मायक्रोप्लास्टिक. मायक्रोप्लास्टिक म्हणजे प्लास्टिकचा छोटासा न दिसणारा अंश असतो, जो खूप वर्षानुवर्ष किंवा खूप काळापर्यंत खाद्यपदार्थ साठवून ठेवला की प्लास्टिकमधून त्याचा जो न दिसणारा अंश आहे तो त्या खाद्यपदार्थांमध्ये उतरत असतो. आता तुम्ही म्हणाल की BPA फ्री आम्ही प्लास्टिकचे डबे वापरू, तर त्याच्यामुळे आम्हाला काही हार्मफुल इफेक्ट दिसणार नाहीत ना? पण असं काही नाही आहे. BPA फ्री जरी प्लास्टिकचे कंटेनर्स तुम्ही वापरले तरी त्याच्यामध्ये बाकीचे काही केमिकल्स असतात जे शरीरावरती दुष्परिणाम करत असतात. आता काही काही लोकांना सवय असते की काही खाद्यपदार्थ जे तयार केलेले असतात ते मायक्रोवेव्हमध्ये ठेवून गरम करायचे किंवा मायक्रोवेव्हमध्ये काही पदार्थ बनवायचे. अशा वेळेला काय होतं, जर आपण मायक्रोवेव्हसाठी हे प्लास्टिकचे कंटेनर वापरलं तर प्लास्टिकचे कंटेनरमधले हे जे केमिकल्स आहेत किंवा मायक्रोप्लास्टिक आहे त्यांचा प्रवेश खाद्यपदार्थांमध्ये होत असतो. आता आजकाल आपण बघतो की पिण्याच्या पाण्याच्या बॉटल ज्या आपल्याला विकत घेतो तर त्या यूज अँड थ्रोच्या बॉटल असतात, डिस्पोजेबल असतात. पण काही काही लोक काय करतात की पाण्याची बॉटल एकदा आणली, पाणी संपलं की त्याच बॉटलमध्ये पुन्हा पाणी भरून त्याचाच ते वापर करतात. कारमध्ये सुद्धा काही काही लोक पिण्याच्या पाण्याच्या बॉटल ज्या असतात त्या प्लास्टिकच्या ठेवतात. अशा वेळेला काय होतं, जेव्हा सूर्यप्रकाशामध्ये किंवा गरम वातावरणामध्ये पिण्याच्या पाण्याच्या बॉटल ज्या प्लास्टिकमध्ये ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे काय होतं की केमिकल्स असतात ते त्या पाण्यामध्ये उतरत असतात. BPA हे जे आहे शरीरात गेल्यावरती काय दुष्परिणाम करतात? BPA हे जेव्हा शरीरात जातं तेव्हा इस्ट्रोजन हॉर्मोन्ससारखं वर्तन करायला लागतं. शरीरामध्ये जो इस्ट्रोजन हॉर्मोन असतो त्याच्याप्रमाणे त्याचं वर्तन करायला लागतो. आणि थॅलेट्स म्हणून जो केमिकल असतो तर तो प्रजननासंबंधित जे हॉर्मोन्स आहेत त्यांच्यावरती दुष्परिणाम करत असतो. अजून ह्या केमिकल्समुळे शरीरामधला जो टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन आहे त्याची लेवलसुद्धा कमी होत असते. मग आता ह्या सगळ्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे काय होतं, शरीरामध्ये जे आपल्याला लक्षणं दिसायला लागतात. आजकाल लहान मुलांमध्ये लवकरच पौगंडावस्था आलेली दिसते किंवा लहान मुलींमध्ये लवकरच पाळी येते. पूर्वीच्या काळी पाळी येण्याचं वय जे होतं त्याच्या अलीकडेच आता पाळीचं वय झालेलं आहे. किंवा महिलांमध्ये जे काही आपल्याला पाळीच्या तक्रारी दिसतात, काही काही मॅरिड कपलमध्ये जे इन्फर्टिलिटी वंध्यत्व म्हणून जे दिसतं, म्हणजे पुरुषांमधलं सुद्धा आणि फिमेलमधलं सुद्धा हे जे दिसतात आपल्याला, यासोबतच काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स झाले, जसं की ओबेसिटी वजन वाढणं, डायबेटीज आहे, यासोबतच थायरॉईड हार्मोनचं इम्बॅलन्स होणं, म्हणजे आजकाल जे थायरॉईडचे आजार दिसतात हे सुद्धा प्लास्टिकच्या वापरामुळे होणारे दुष्परिणामामध्ये त्यातलं एक कारण आहे. यासोबतच कॅन्सर हा सुद्धा आजार जो आहे तो सुद्धा आजकाल जो वाढलेला दिसतो, तर आपली जी चुकीची जीवनशैली झालेली आहे त्याच्यातलंच एक उदाहरण म्हणून हे तुम्हाला मी प्लास्टिक सांगितलं. तर हे शरीरावरती दुष्परिणाम हे होत असतात. तर ह्यावरती काय उपाय करायला हवा? तर आपण जे जास्तीत जास्त वापर हा स्टीलच्या बॉटल्स किंवा स्टीलचे टिफिनचे डबे किंवा स्टीलचे डबे जे किचनमध्ये आपण वापरतो ह्याचा वापर जास्त करायला पाहिजे. जेवढं आपल्याला प्लास्टिक टाळता येईल तेवढं आपण ते टाळायला हवं.